बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापुरातील नागाळपार कमानीसमोर अमेरिकन बंगलो म्हणून ओळखला जाणारा मोठा भूखंड आहे। हा भूखंड पूर्वीपासूनच बस सत्ता प्रकार म्हणजे सरकारी मालकीचा होता। मात्र माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ही मिळकत क सत्ता प्रकारात म्हणजे खाजगी मिळकत असल्याचा निर्णय सन 2010 मध्ये दिला होता। त्याच्या विरोधात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा भूखंड पूर्वीप्रमाणे बस सत्ता प्रकारात दाखवा यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमेरिकन बंगलोचा भूखंड बस सत्ता प्रकारातीलच असल्याचा निर्णय दिलाय। शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात असणारा भूखंड अमेरिकन बंगलो या नावाने ओळखला जातो। तब्बल 57 एकर 17 गुंठे इतक्या क्षेत्राच्या या भूखंडाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपये होते। या भूखंडावर सध्या अनेकांनी कब्जा केलाय। तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या समोर सन 2010 मध्ये झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी हा भूखंड ब सत्ता प्रकाराऐवजी क सत्ता प्रकार म्हणजेच खाजगी मालकीचा असल्याचा निर्णय दिला होता। या निर्णयाविरोधात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रशासन आणि शासन स्तरावर प्रचंड पाठपुरावा केला। अखेर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्णय रद्दबातल करून अमेरिकन बंगलोचा भूखंड पूर्वीप्रमाणेच ब सत्ता प्रकारात म्हणजे सरकारी मालकीचा राहील असं स्पष्ट केलंय। याबद्दलची सविस्तर माहिती दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। सन 2010 साली तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सहकार्याने संगणमतानं एक फ्रॉड करून ब सत्ता प्रकार म्हणजे भाडेपट्ट्यानं दिलेल्या सरकारी जमीन त्याचं क सत्ता प्रकार करून खाजगी जमीन केल्या आणि हा खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराला सुरुवात झाली। ज्यांना अधिकार नव्हते सरकारची जमीन ती माझीच जमीन म्हणून काही लोकांनी ट्रस्टीनी ही जमीन कुमार बिल्डर्स नावाच्या व्यक्तीला विकली आणि त्यानं अनेक लोकांना पुढं विकली आणि याबाबतची तक्रार मी सन 2015 पासून याचा लढा लढतोय। बावनकुळेंनी ज्यावेळेला आदेश दिला त्या आदेशामध्ये जी काही अर्जकर्ते होते त्या अर्जकर्त्यामध्ये वरद डेव्हलपर्स होतं, परत ही वसवाल वगैरे हे असे अनेक लोक होती। ह्यांची सर्वांची अपील फेटाळली। नामदार बावनकुळे यांच्या निर्णयामुळे ईपी स्कूल कंपाऊंडच्या जागेवर कब्जा असलेल्यांचा धाबा दणाणला आहे। कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि कोहिमा ट्रस्ट यांची अपील फेटाळून शहरातील अत्यंत मध्यवस्तीचा हा भूखंड शासनाच्या मालकीचा असल्याचं स्पष्ट झालंय। महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिल्हा प्रशासनानं ही जागा ताब्यात घ्यावी आणि या भूखंडावर अंबाबाई तीर्थक्षेत्र यात्री निवास आणि पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे। त्यामुळे या जमिनीचा वापर भविष्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या किंवा तसेच पर्यटकांना श्री करवीर निवास आणि अंबाबाई भक्त निवास तिथं व्हावा आणि पार्किंगची व्यवस्था जी काय समस्या आहे या कोल्हापुरातली ती सर्व पार्किंग या जागेवर करावं यासाठी मी पाठपुरावा करणार आहे।